आरक्षण देणारा पहिला राजा। जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाही त्यांना 1 रुपये दंड ठोकणारा राजा। कला, क्रीडा, शिक्षण यांना राजश्रय देणारा राजा। अंधश्रद्धा, कार्यकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणारा राजा। सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होय। सुप्रभात मित्रांनो, मी संबोधिनी निशा किशोर खैरकर, वर्ग 7वीची विद्यार्थिनी आज आपल्यासमोर विषय मांडत आहे लोकनेता छत्रपती शाहू महाराज। तुम्हाला माहीत असेल, शाहू महाराज हे विशाल मनाचा लोकराजा तसेच कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते। त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कालग येथे घाटगे घराण्यात झाला। त्यांचे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे, वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे व आईचे नाव राधाबाई असे होते। कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजींच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाईंनी यशवंतला दत्तक घेतले व त्याचे शाहू असे नामकरण केले। शाहू महाराज लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते। 1894 साली शाहू महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला। त्यांनी बहुजन समाजातील शिक्षण प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले। संस्थानातील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत दिले। त्यांनी जातीप्रथेला विरोध केला, कारण त्यांना माहीत होते की जातीभेद पाळणे हे पाप आहे। जातीभेद हे बंद करणे हे अत्यंत गरजेचे आहे। आणखी त्यांनी विधवा, पुनर्विवाहित, शिष्यवृत्ती योजना, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन, वसतिगृह उभारणी, अनेक समाज सुधारक कामे त्यांनी केली आहेत। त्यांनी त्यानंतर शिक्षणावर भर दिला। त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले, ते म्हणजे 1896 साली गोरगरिबांच्या गावांमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी उपक्रम सुरू केले। त्यांनी त्यांच्या आदेशानुसार एका गावातील शाळा उभारण्यात आली। लोक मुलींच्या शिक्षणाकडे फार कमी लक्ष दिले जात होते, त्यामुळे शाहू महाराजांना विशेष लक्ष मुलींच्या शिक्षणाकडे द्यायचं होतं। त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व संसाधनाची व्यवस्था केली। त्यांनी शिक्षणाची नियुक्ती केली आणि मुलींसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले व त्यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन झाले। शाळेमुळे त्या गावात एक शिक्षणाची नवीन दिशा निर्माण झाली। मुलींच्या लोकांना समजू लागले की मुलींच्या शिक्षण किती गरजेचे आहे आणि गावात एक नवीन दिशा निर्माण झाली। त्यानंतर शाहू महाराजांनी समाजात एक नवीन दिशा निर्माण केली व त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले। अनेक कलावंतांना राजश्रय दिला। कला, क्रीडा, शिक्षण, उद्योग, कृषी या सगळ्या क्षेत्रात त्यांनी लोककल्याण केले। अशा या महामानवाने 6 मे 1922 रोजी अखेरचा श्वास घेतला। नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जय घोष करती। नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जय घोष करती। त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती। त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती। धन्यवाद।